की 50 नंतर पुरुषांना जर लिंगाची कमजोरी असेल तर त्यासाठी फ्रॅक्चर झाल्यानंतर ही लिंगाची कमजोरी बऱ्याचदा येते आणि त्यावर उपाय किंवा ट्रीटमेंट म्हणून काय काळजी घेणं अपेक्षित आहे? आता इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. आपल्याला हाडाचं फ्रॅक्चर माहितीये, पायाचं माहितीये आणि अवयवाचं होत असेल का? नक्कीच क्युरिओसिटी आहे, क्युरिओसिटी सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, ह्या फार सिंपल गोष्टी तुम्हाला वाटतात, पण माझ्याकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला लाईफ टाईममधनं अशा गोष्टीतनं जावं लागतं. जसा थंडी आला, ताप आला, त्या टाईपमध्ये क्रिया करताना बऱ्याचदा फिमेल ऑन टॉप पोझिशन असताना किंवा तुम्हाला अंधारामध्ये ॲक्ट करायची सवय असते, तुम्ही रॉंग हिटिंग करता, क्लिक आवाज येतो, फ्रॅक्चर होतं आणि तुम्ही एवढं लाजता बुजता. अहो, सगळे शरीराचं सांगायला तुम्हाला काही वाटत नाही आणि तो तुमचाच ऑर्गन आहे का, त्याला वाईट टाकायचं काय आपल्याला नाही. मग त्याला देखील काही जखम झाली, त्याला काही मार लागला, त्याला काही फ्रॅक्चर झालं, नक्की हे होतं का? ह्याचं सायंटिफिक रिझन काय की जेव्हा ब्लड फ्लो हा 10 पटीने वाढलेला असतो त्यावेळी ट्युनिका अल्बुजिना म्हणजे एक लेअर असतो ज्यामध्ये ब्लड कॉम्पॅक्ट झालेलं असतं आणि हाय प्रेशरमध्ये असतं आणि त्याचं फ्रॅक्चर होत असतं. मित्रांनो, घाबरू नका. मायनर फ्रॅक्चर असेल त्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहेत, काही अँटीबायोटिक किंवा वेगळी मेडिसिन देऊन केलं जातं. पण समजा फ्रॅक्चर जास्त असेल, ब्लिडिंग असेल, कलेक्शन असेल, स्वेलिंग असेल, पेन असेल, ही एमर्जन्सी असते. त्याला कट करून ओपन करून तो क्लॉट काढणे, त्या ठिकाणी ट्युनिका अल्बुजिना रिपेअर करणे, गरज पडल्यास काही डर्मल ग्राफ्ट किंवा बोव्हाईन पेरिकार्डियल ग्राफ्ट हे वापरले जातात. आणि नक्कीच मित्रांनो, इव्हन हस्तमैथुननी त्याला बेंड करणं, त्याला वाकडं करणं किंवा त्याला जमिनीवर घासणं किंवा बेडवर घासणं, यामुळे हे फ्रॅक्चर होतं. जरी झालं ती बॉडीची चूक नसते, इतर आजारासारखा आजार असतो. तुम्ही तज्ज्ञांना भेटायचं आणि नक्कीच त्याला खूप चांगली ट्रीटमेंट आहे, रिझल्ट आहे. आणि अर्थातच यामुळे जर कमजोरी असेल तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट आहे, पी शॉट आहे, गरज पडल्यास आपण इम्प्लांट देखील करू शकतो.